स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. आज 14 फेब्रुवारी 2026, 14 फेब्रुवारी 2025 साली धर्मांतर कायदा, त्याचबरोबर लव जिहाद हा एक कायदा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. परंतु 2025 पासून 2026 पर्यंत जर बघायचं म्हटलं तर देशात, आपल्या महाराष्ट्रात अनेक अशा घटना घडल्या गेलेल्या आहेत की जे काळिंबा फसणारे आहेत. लव जिहादच्या माध्यमातून मुलींना फसवलं जाते. ह्याच अनुषंगाने आज 1 वर्ष पूर्ण होते. ह्या 1 वर्षाच्या पूर्णता जाते म्हणून आम्ही प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की या कायद्याच्या अंतर्गत कुठेही काही कारवाई होत नाहीत. परंतु बाहेर जर बघायला गेलं, अनेक गार्डन असतील किंवा अनेक ठिकाणी अशा गोष्टी मुलींना फसवून, फूस लावून, ब्लॅकमेलिंग करून अनेक महिलांना गंडवलं जाते, फसवलं जाते. तर ह्या संदर्भात आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे. असं काही घटना घडत असेल तालुक्यात तर आम्ही तुम्हाला सांगू, साहेबांनी सांगितले तुम्ही सांगा, तेही लक्ष देतील. त्यांनी प्रशासनाला आदेश देतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि असं आपल्या तालुक्यात कुठं काय घडलं तर ह्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, या पद्धतीने आम्ही साहेबांच्या बरोबर बोलणं केलेलं आहे. तर असं काही घडू नये, असं घडल्यास त्याच्यावरती कारवाई व्हावी. आणि काही कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाज यांच्या रोषाला सरकार पूर्णपणे जबाबदार राहील, एवढं सांगतो. आज 13 फेब्रुवारी 2026, आज 1 वर्ष पूर्ण होते. महिलांच्या सुरक्षतेसाठी एक शासनाने समिती स्थापन केली, विशेष समिती स्थापन केली होती. पण आज 1 वर्ष पूर्ण झालं तरी त्या समितीनं एकही कोणतंही काम, कोणताही गुन्हा दाखल कुठेही झालेला नाही. इतके महाराष्ट्रात प्रकरण होते. आमच्या माता भगिनी असुरक्षित आहे. त्या मागच्या वर्षी जो जी आर आला त्यावर आम्हाला असं वाटलं सर्व कार्यकर्त्यांना की एक महिलांना सुरक्षता मिळावी यासाठी शासनाने एक चांगला जी आर काढला आहे, म्हणून आम्ही शांत. पण 1 वर्ष झालं कुठेही सरकारनं कसलीही भूमिका कुणावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही आहे. त्यामुळं आज सरकारला आम्ही ते जी आरचं जे 1 वर्ष पूर्ण झाले त्याला आम्ही सांगायला आलो आहे की तुम्हाला जी धुळकात पडलेली फाईल आहे जी आरची ती वर काढा आणि जे काय गुन्हे घडत आहेत त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा, नाहीतर आमच्या सर्व सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना रोषाला सामोरे जावं लागेल. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा